किती लोक या ठिकाणी ऐकणारे आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की आज देवबाप आपल्या संगती बोलणार आहे. खूप लोकांचा विश्वास आहे आणि त्यासाठी आपण देवाची स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. हो, देवबाप आमच्या संगती बोलतो आणि त्यासाठी आज नेहेम्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं मी तुमच्या समोर वाचणार आहे. नेहेम्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 11 मी तुमच्यासाठी वाचतो. नेहेम्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय वचन 1 ते 11 मी तुम्हाला थोडा वेळ देईन जेणेकरून तुम्ही आपल्या फोन्समध्ये किंवा आपल्या बायबल्समध्ये तुमचं वचन काढू शकता आणि तयार होऊ शकता. देवबाप आपल्या संगती जर बोलणार आहे तर मग आम्ही देवबापाला प्रतिसाद द्यायला आज तयार पाहिजे. जर देवबापाने आमच्याशी संभाषण केलं, जर देवबापाने आमच्याशी आज हितगुज केलं, जर देवबापाने आम्हाला आज काहीतरी करायला सांगितलं तर मग आम्ही आज ते करणार आहोत. आज सकाळी प्रभूने मला काही गोष्टी करायला सांगितल्या आणि मी त्या केल्या आणि त्या काय होत्या त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु जर देव आमच्या संगती बोलतो, वचनातून आमच्या संगती संभाषण करतो तर मग आम्ही त्याला प्रतिसाद द्यायला तयार पाहिजे. आज आपण नेहेम्याचा पहिला अध्याय वचन 1 ते 11 वाचणार आहोत. मी तुमच्यासाठी वाचतो. हकल्याचा पुत्र नेहेम्या याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदात आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेमविषयी त्यांच्याकडं मी विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा, परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे ह्यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास यावेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातकी केली आहे, ती मी कबूल करतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ्या समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे याला विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर आणि ते हे की, तुम्ही पातक केल्यास मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरेन. पण तुम्ही माझ्याकडे वळालात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणेन. पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत. त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस. हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे कर. ह्यावेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो. अतिशय सुंदर हा अध्याय आहे आणि 13 अध्याय नेहेम्याच्या पुस्तकामध्ये आहेत. मला हे पुस्तक अतिशय आवडतं. हे आमच्यासाठी अतिशय प्रेरक असल्या प्रकारची गोष्ट असलेलं पुस्तक आहे. हा जो नेहेम्या आहे याच्याबद्दल थोडासा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की हा एक गुलाम आहे आणि गुलाम म्हणून त्याची गुलाम जरी आहे तरी राजाने निवड केलेली आहे त्याच्या राजवाड्यामध्ये राहण्यासाठी. आणि राजा जे अन्न खात असे किंवा राजा जे पेय पीत असे त्या
पेयाला आधी चाखून बघणे आणि ते राजासाठी सर्वतोपरी योग्य आहे ह्याची खात्री करून घेणे असं त्याचं काम आहे. आणि खरं बघू जाता कोणीतरी असं म्हटलेलं आहे की त्या काळी जवळपास 40 सम्राटांचा वध अन्नामधून विष देऊन करण्यात आलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये जर आम्ही नेहेम्याची भूमिका समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आम्हाला लक्षामध्ये येईल की दररोज प्रत्येक अन्नाच्या वेळेस त्याच्या जीवावर बेतत असे आणि तरीसुद्धा तो अतिशय विश्वासू रीतीनं त्याच्या राजाची सेवा करत असलेला आम्हाला दिसतो. तर अतिशय राजाचा विश्वासू असलेला राजा ज्याच्यावर असा विश्वास ठेवू शकेल की महाराज हे अन्न हे पेय योग्य आहे, हे आपणास खाण्यामुळं कुठल्या प्रकारचा जीविताचा धोका होऊ शकत नाही आणि त्या शब्दांना राजा स्वतःच्या जीवानिशी सन्मान देऊन ते पेय घेत असे किंवा ते खात असे, तर अतिशय विश्वासू असल्या प्रकारचा हा दास आहे. आणि हा जो अतिशय विश्वासू असल्या प्रकारचा दास आहे हा धार्मिक सुद्धा आहे. फक्त राजाची हजीहजी करण्यामध्ये त्याचं जीवन नाही, तर तो अतिशय धार्मिक असल्या प्रकारचा व्यक्ती आहे हे आम्हाला या नेहेम्याच्या 13 अध्यायांमधून दिसून येतं. आणि त्यामुळं देवबापानं त्याचा अतिशय जबरदस्त उपयोग इस्रायल राष्ट्राच्या इतिहासामध्ये केलेला आहे. या पुस्तकामध्ये बारकाईनं आम्ही लक्ष जर दिलं तर यामध्ये 13 प्रार्थना आहे. तुम्ही वेळ मिळेल, आता वेळ आहे, घरी आहोत आपण, तर मी तुम्हाला उत्तेजन देईन की पहिल्या अध्यायापासून तर 13व्या अध्यायापर्यंत त्याच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना वाचा, त्या प्रार्थनांची पार्श्वभूमी समजून घ्या, त्या प्रार्थनांचे अर्थ समजून घ्या आणि आपल्या जीवनाला त्या प्रार्थनांचं लागूकरण काय होऊ शकेल याचा विचार करा, असं मी तुम्हाला उत्तेजन देईन. फार सुंदर प्रार्थना आहेत. बरं, आज आपण त्याच्या एका प्रार्थनेकडं, पहिल्या अध्यायातील प्रार्थनेकडं आज आपण लक्ष देणार आहोत. परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, अतिशय आपल्या अवतीभोवतीची. मला नाही वाटत की लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत असं कोणी असेल की ज्याला आमच्या अवतीभोवतीची करोनाग्रस्त बिकट संकटाची परिस्थिती माहीत नाही. सर्वांनाच त्याबद्दलची काळजी असलेली आम्हाला दिसते. आता इस्रायल राष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, या नेहेम्याच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर नेहेम्याला तो सुखात असताना त्याची परिस्थिती मी तुम्हाला आधी सांगितली, तो अशा अवस्थेमध्ये होता की जणू काही आजच्या युगातील डोनाल्ड ट्रम्पच्या संतीच राहून सेवा करणारा असल्या प्रकारचा तो होता. डोनाल्ड ट्रम्पला ज्या प्रकारच्या सुखसुविधा मिळतात तसल्या प्रकारच्या सुखसुविधा आणि तसल्या उच्च प्रतीचं अन्न खाण्याची त्याला त्या ठिकाणी सोय असलेली आम्हाला दिसून येते. फारच स्टँडर्ड लाईफ त्याचं त्या काळामध्ये असावं आजच्या युगाच्या परिस्थितीच्या तुलनेत जर आम्ही विचार केला तर बघा, याला आठवण येते त्याच्या लोकांची. हा अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, तिथं त्याच्या जीवाला पाहिजे ते सगळं उत्तम रीतीचं असं मिळत आहे, परंतु तरीसुद्धा उत्तम नोकरी आहे तरीसुद्धा तो गुलाम आहे. आणि त्याला आठवण आली की माझे येरुशलेमेतले लोक कसे असतील, माझे पूर्वज कसे असतील. राजा लोकांनी, परकीय राजे लोकांनी आमच्या येरुशलेमेला जिंकून घेतलेलं आहे आणि त्यातील आम्हाला काही लोकांना गुलाम म्हणून त्यांच्या राज्यांमध्ये इकडं आणलेलं आहे, वेगवेगळ्या कामावरती आम्हाला ठेवलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी जे उरलेले लोक आहेत, जे अवशिष्ट लोक आहेत, ते कसे आहेत, येरुशलेमेची काय खबर बात आहे, त्या ठिकाणी काय सुरू आहे, याच्याबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये उत्सुकता लागली आणि त्याने ठरवलं की आपल्याला हे शोधून काढायचं. आणि त्याला माहीत झालं की त्याच्या बांधवांपैकी एक हनानी नावाचा मनुष्य येरुशलेमेवरून त्या ठिकाणी आला होता आणि त्या बांधवाला हा जाऊन भेटला. आणि मला नाही वाटत की त्याला कुठंतरी गुप्त ठिकाणी तो भेटला असावा, कुठेतरी बाजाराच्या ठिकाणी किंवा कुठंतरी ते भेटले. आणि त्याला भेटल्यानंतर त्यानं प्रश्न केलेला आहे की जे बंदिवासातून सुटलेल्यांपैकी अवशिष्ट लोक आहेत ते कसे आहेत, येरुशलेम माझं शहर कसं आहे. आणि त्याला जी बातमी मिळाली प्रियानो, ती आजच्यासारखीच अतिशय वाईट असल्या प्रकारची होती. आज जागतिक अवस्था जी आहे ती तसल्याच प्रकारची अवस्था त्या ठिकाणी येरुशलेमेची असलेली आम्हाला दिसते. त्याचं वर्णन अतिशय दुःखदायक असं पवित्र शास्त्रामध्ये केलेलं आहे. जो हनानी आहे
आणि त्याच्या संतीचे लोक आहेत त्यांनी त्याला इस्रायलाचं वर्णन केलेलं आहे, यरुशलेमेचं वर्णन केलेलं आहे. काय त्या वर्णनात सांगितलेलं आहे बघा. बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत आहेत. दुर्दशा त्यांची आहे, त्यांची अवस्था चांगली नाही आहे. त्यांच्या अवस्थेबद्दल काहीतरी कौतुक करावं, काहीतरी बरं म्हणावं असं अजिबात राहिलेलं नाही. दुसरी बाब त्या ठिकाणी तो सांगत आहे, त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, म्हणजे त्यांना सन्मान नाही. कुठल्याच प्रकारचा सन्मान त्यांच्या त्या ठिकाणी होत नाही आहे. सन्मानित जीवन ते जगत नाही आहेत. अतिशय नीचतेच लोकांनी थट्टा करावी असल्या प्रकारचं त्यांच्यावरती जे अधिकारी लोक त्या ठिकाणी परकीय राजांनी नेमलेले आहेत, आपण नंतर बघतो की ते इस्रायल लोकांना अतिशय तुच्छतेच्या नजरेनं बघतात. त्यांच्याकडून कधीच काही होऊ शकणार नाही असल्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतात. त्यांच्या भिंतीचं जेव्हा बांधकाम चालू होतं ते या विरोधकांपैकी लोक आले आणि ते म्हणाले की यांनी बांधलेल्या भिंतीवर लहानसा पोला जरी चढला तर ती भिंत पडून जाईल. इतक्या निकृष्ट दर्जाचं काम हे लोक करतील, यांच्याकडून काही चांगलं अपेक्षित केल्याच जाऊ शकत नाही. विचार करा की कशा प्रकारच्या मनावस्थेमध्ये हे इस्रायल लोक राहत असतील. अतिशय विचित्र असल्या प्रकारची ती अवस्था होती. पुढं जर आपण वाचलं तर असं लक्षामध्ये येतं की यरुशलेमेचा तट पडलेला आहे, म्हणजे असुरक्षित ते लोक आहेत. ज्या भिंती आहेत त्या भिंती पडून गेलेल्या आहेत. कोणीही ये जा त्या ठिकाणी करू शकत होतं. त्यांच्या जे वेशी म्हणजे गेट्स होते, मोठे मोठे गेट्स, ते सगळे गेट्स जाळून टाकण्यात आलेले आहेत. कोणी या कोणी जा, कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी निर्बंध नाही, कुठल्याही प्रकारचं अडखळण नाही. अगदी अव्यवस्था त्या ठिकाणी माजलेली आहे असल्या प्रकारचं आम्हाला दिसून येतं. तुम्हाला माहित आहे का, पण हे सगळं ऐकल्यानंतर नेहेम्याच्या मनावर काय परिणाम झालेला आहे? नेहेम्याच्या मनावर त्याचा अतिशय वाईट परिणाम झाला. प्रियानो, मी जेव्हा याचा नीट अभ्यास करतो तेव्हा माझ्या असं लक्षामध्ये येतं की आमचं व्यक्तिमत्व जे आहे, जीव आत्मा शरीर यांनी बनलेलं आमचं जे व्यक्तिमत्व आहे ते संपूर्ण व्यक्तिमत्वच हलून गेलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाचा कोणताच भाग असा उरलेला नाही ज्याला या बातमीमुळं त्रास झालेला नाही. आणि काय सांगितलेलं आहे बघा, हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. खाली बसला, ताबडतोब त्याच्या पायातलं जणू काही त्राणच निघून गेलं, शक्तीच त्याच्या पायांमध्ये उरली नाही. ही सगळी वाईट परिस्थिती ऐकल्यानंतर. आणि आजही तुम्ही बघा, आज करोनामुळं जी परिस्थिती आहे वेगवेगळ्या दिशांमध्ये, ती जर नीट रीतीनं समजून घेतली तर आम्हाला असं वाटेल की अरे देवा, आता काय होतं तरी काय, आणि आम्ही कुठेच काहीच करू शकत नाही असल्या अवस्थेमध्ये आम्ही अचानक चालले जातो. आमची मनोअवस्था. तो खाली बसला, रडू लागला आणि असं म्हटलेलं आहे की तो बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिला. उपास करून देवाची प्रार्थना त्यानं केलेली आहे. आणि मग त्यानं काय प्रार्थना केली, त्या प्रार्थनेवरती या ठिकाणी या वृत्तांतामध्ये 5व्या वचनापासून प्रकाश टाकण्यात आलेला आहे. मात्र तुम्हाला कल्पना असेल की नेहेम्यानं ही प्रार्थना साधारणतः किती वेळ केली असावी, हा उपास त्यानं किती वेळ केलेला असावा, हा विलाप त्यानं किती वेळ केलेला असावा. त्याच्या राजाच्या समोर जाण्याचा जो महिना आहे तो महिना जर आम्ही लक्षामध्ये घेतला आणि पहिल्या अध्यायाचा ज्या ठिकाणी या वृत्तांताला सुरुवात होते तो महिना जर आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्हाला किस्लेव महिन्याचा उल्लेख आलेला दिसतो. आणि जर आम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये गेलो तर दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्येच आपल्याला 20व्याच वर्षी निसान महिना याचा उल्लेख आलेला दिसतो. आता या 2 महिन्यांमधले जर अंतर आम्ही बघायचा प्रयत्न केला, हे यहुदी महिने आहेत, यहुदी कॅलेंडरचे महिने आहेत, या 2 महिन्यांमधलं अंतर जर मोजायचा प्रयत्न केला तर 4 महिन्यांचं अंतर त्याच्यामध्ये आहे. म्हणजे साधारणतः 120 दिवसपर्यंत हा या अतिशय दुःखाच्या परिस्थितीमध्ये राहिलेला आहे. आता मी तुम्हाला काही नवीन सिद्धांत शिकवत नाही आहे किंवा एखादा नवीन प्रार्थनेचा प्रकार मी तुम्हाला शिकवत नाही आहे की आपण 120 दिवस प्रार्थना केली तरच देवा प्रार्थनेचं उत्तर देतो वगैरे वगैरे, किंवा 120 दिवस उपास केले तरच देवा प्रार्थनेचं उत्तर देतो, असं मला तुम्हाला काही शिकवायचं नाही. परंतु मला तुमचं लक्ष
त्याच्या गांभीर्याकडे वेधायचं आहे की या परिस्थितीमध्ये बदल घडून यावा म्हणून किती दिवस त्यानं विलाप केलेला आहे, किती दिवस त्यानं शोक केलेला आहे, किती दिवस तो रडलेला आहे, किती दिवस त्यानं उपवास केलेला आहे आणि किती दिवस त्यानं प्रार्थनेमध्ये घालवलेला. त्या दिवसांच्या मोजणीमुळं आम्हाला त्याच्या परिस्थितीची तीव्रता लक्षामध्ये येते, त्याचं गांभीर्य आम्हाला लक्षामध्ये येतं. आता आपण आपलं थोडं वेळ लक्ष प्रार्थनेवरती केंद्रित करणार आहोत. आता प्रार्थना सर्वच जण करत आहेत. आज मला व्हॉट्सॲपवरती मेसेज आला की आज जागतिक प्रार्थनेचा दिवस आहे आणि दिवसभर आम्ही त्या प्रार्थनांमध्ये वेगवेगळ्या चेन प्रेयर्सचे ग्रुप्सचे प्रेयर विनंत्या मला आल्या, मला माझे वेळ ठरवून देण्यात आलेल्या होत्या. त्या वेळांमध्ये आम्ही प्रार्थना केलेल्या आहेत आणि प्रभूच्या समोर आम्ही प्रार्थना करून विनंती करत आहोत की प्रभू परमेश्वरानं ही करोनाग्रस्त परिस्थिती सुधरवून टाकावी आणि त्याला दडपवून टाकावं, त्याला उद्ध्वस्त करावं, त्याला नेस्तनाबूत करून टाकावं आणि असं जीवनमान वापस प्रतिष्ठापित करावं की जणू काही हा करोना कधी आलाच नव्हता आणि सर्वांना सुख समाधान मिळेल, सांत्वन मिळेल, एकदाचा सुटकेचा निश्वास मिळेल. असल्या प्रकारच्या प्रार्थना आम्ही करत आहोत. परंतु मला तुम्हाला ह्या प्रार्थनेच्या ऐवजी अजून काहीतरी करणं आवश्यक आहे जे नेहेम्यानं केलेलं आहे, याच्याकडं मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. प्रार्थना आम्ही करतच राहणार आहोत, प्रार्थना आम्ही थांबवणार नाहीये, प्रार्थना आम्ही करतच राहणार. परंतु प्रार्थने व्यतिरिक्त त्यानं काय केलेलं आहे पहिल्या अध्यायात त्याच्या प्रार्थनेमध्येच ते आम्हाला सापडतं, त्याच्या प्रार्थनेमध्येच आम्हाला ते सापडतं. आणि काय केलेलं आहे ते बघा. या ठिकाणी आम्हाला लक्षामध्ये घ्यावं लागेल की ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती काही कुठल्या तरी फक्त वाईट लोकांमुळेच निर्माण झालेली नाही. ह्या परिस्थिती मागे तुम्ही आणि मी सुद्धा आहोत, तुमचे आणि माझे पूर्वज सुद्धा आहेत, आमच्या मंडळ्या सुद्धा यामध्ये आहेत. आमचं जे ख्रिस्ती जीवन आहे ते देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जीवनातली पाप सुद्धा याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून देवबाप तुम्हाला आणि मला वेळ देत आहे की आम्ही सुधरावं, आम्हाला सुधारण्याची गरज आहे. नेहेम्या काय म्हणतो बघूया, नेहेम्याच्या प्रार्थनेकडे आपण लक्ष देऊया. तो म्हणतो, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस. पण आता पुढे तो काय म्हणतो ते बघा. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास यावेळी रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आणि आपण सगळेजण हे करत आहोत. रात्री बेरात्री कधी उठून बघा, आपण प्रार्थना करत असलेलं आपल्याला दिसतं. लोक प्रार्थना करत आहेत, आव्हानं करत आहेत, देवाची स्तुती असो. परंतु पुढं जाऊन तो काय म्हणतो 6व्या वचनाच्या 3ऱ्या भागामध्ये, त्यावरती मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. काय म्हटलेलं 4-5 गोष्टी तो बोलतो, त्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊया. तो म्हणतो, आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहेत. या ठिकाणी पातकाची कबुली नेहेम्या देत आहे. तो राष्ट्रानं पातकं केली आहेत हे कबूल करत आहे. अनेक वेळेस तुम्ही आणि मी असल्या प्रकारचं ख्रिस्ती जीवन जगतो की आम्हाला कुठं काय चाललंय याचं काही कौतुक नसतं, आम्हाला कुठे काय अवस्था आहे याचं काही कौतुक नसतं, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे याच्याबद्दल आम्हाला काही घेणं देणं नसतं, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय पाप घडत आहेत ते जाऊ द्या बाबा, आम्हाला काही टेन्शन नाही, असल्या प्रकारे आम्हाला वाटायला लागतं. परंतु जेव्हा असल्या प्रकारची जागतिक आपत्ती येते, जेव्हा असल्या प्रकारची जी समस्या येते, तेव्हा आम्ही विचार केला पाहिजे की मी, माझं कुटुंब, माझी मंडळी, माझा समाज, माझी संस्था, माझं डिनॉमिनेशन, आम्ही सर्व मिळून कुठे चुकत आहोत का? आणि नेहेम्यानं ते केलेलं आहे. नेहेम्या या ठिकाणी कबूल करत आहे. स्पष्ट शब्दात तो म्हणतो, आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केले आहेत, ती मी कबूल करतो. आज मला तुम्हाला आव्हान देऊ द्या आणि तुम्हाला विचारू द्या, तुमच्या जीवनात पातक आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये पातक आहे का? तुमच्या
मंडळीमध्ये पातक आहेत का? ते म्हणाल पातक काय? आता आम्ही काय दूध पिते ख्रिस्ती लेकरं नाही की पातक काय हे आम्हाला समजू नये. हा आमचा हट्टी स्वभाव आहे, हा आमचा दुर्गुण आहे, हा आमचा स्वकेंद्रितपणा आहे, हा आमचा देवाविरुद्ध बंडखोरीचा आत्मा आहे की आमच्या जीवनामधल्या पातकांना आम्ही पर्यायी नावं देतो आणि म्हणतो चलता है, चालेल, काय हरकत नाही. परंतु नेहेम्याच्या लक्षामध्ये आलेलं आहे की जवळपास 4 पिढ्यांपर्यंत, जवळपास काही टीकाकारांचं म्हणणं आहे की 120 वर्षांपर्यंत यरुशलेमची ही स्थिती अशी दुर्दशेची, अप्रतिष्ठेची, पडलेल्या भिंतींची, असुरक्षित असल्या प्रकारची आणि अनिर्बंधित असल्या प्रकारची राहिली. त्याचं कारण नेहेम्या म्हणतो, आम्ही इस्रायल राष्ट्रानं तुझ्या विरुद्ध पातक केलेलं आहे, हे आम्ही कबूल करतो. आमचं मन आहे इतक्या वाईट प्रकारे आम्ही विचार करतो प्रियानो की मला तुम्हाला काय सांगू, अतिशय कठीण असल्या प्रकारचं आमचं मन आहे, अतिशय घाणेरडं असल्या प्रकारचे विचार आमचं मन करू शकतं प्रियानो. म्हणून विचार करूया की माझं मन आज कसं आहे, माझं मन आज स्वच्छ आहे का, माझं अंतकरण आज स्वच्छ आहे का, माझे विचार आज स्वच्छ आहेत काय. आज जे साधनं आपल्या जवळ आले आहेत, या साधनांचा उपयोग मी कशासाठी करतो? माझं मन स्वच्छ करण्यासाठी मी करतो की माझं मन घाणेरडेपणामध्ये रुतत जाण्यासाठी आणि त्या घाणेरडेपणाचा पापिष्ट असल्या प्रकारचा आनंद लुटण्यासाठी मी माझ्या मनाचा उपयोग करतो? कसं माझं मन आहे, कसं माझं जीवन आहे, याच्याबद्दल आम्हाला विचार करायचा आहे. नेहेम्या म्हणतो, आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहे, ती मी कबूल करतो. तो म्हणतो, मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. पुढे तो म्हणतो की आम्ही तुझ्यासमोर अतिशय दुर्वर्तन केलं आहे. साधं सुद्धा असल्या प्रकारचं वाईट वर्तन केलं असं तो म्हणत नाही, छोटं मोठं दुर्वर्तन केलं असं म्हणत नाही. त्या ठिकाणी जोर देऊन तो कबुली देत आहे, त्या शब्दांवरती जोर टाकून तो बोलत आहे आणि तो म्हणतो की आम्ही, कलेक्टिव्हली तो बोलत आहे, सर्वांच्या साठी तो बोलत आहे, त्या इस्रायल राष्ट्रासाठी तो बोलत आहे. आम्ही सुद्धा आज विचार करावा की मी फक्त केवळ माझ्या एकट्याचा विचार करणार नाही, माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याचा मी विचार करेन आणि कुटुंब या नात्याने माझं वर्तन परमेश्वराच्या समोर कसं आहे याचं आम्हाला सिंहावलोकन करण्याची गरज आहे. परमेश्वराचे लोक या नात्यानं एक समाज म्हणून आमचं जीवन कसं आहे, आमचं वर्तन कसं आहे याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. मग आमचं वर्तन हे चांगलं आहे का? आमचं वर्तन हे देवाला साजेल शोभेल असल्या प्रकारचं आहे का? आमचं वर्तन हे देवाला संतोष देणारं असल्या प्रकारचं आहे का? आमचं वर्तन, आमची वागणूक, आमचे विचार जे आहेत ते देवाला लगेच समाधान वाटेल असल्या प्रकारचे आहेत का? मला तुम्हाला सांगू द्या, अनेक ठिकाणी नुसता वरपंगी ख्रिस्तीपणा आम्ही जगत आहोत आणि ते देवाला आवडत नाही. नेहेम्या या ठिकाणी असं म्हणतो की आम्ही तुझ्या समोर अतिशय दुर्वर्तन केलेलं आहे, टोकाचं दुर्वर्तन केलेलं आहे, अतिशय टोकाचं असल्या प्रकारचं दुर्वर्तन केलेलं आहे. आणि तो त्या ठिकाणी नमुना देतो, तो त्या ठिकाणी अजून विस्तृत स्वरूपात समजून सांगतो की कसल्या प्रकारे ते अतिशयित असल्या प्रकारचं दुर्वर्तन होतं. आणि तो म्हणतो की तू आपला सेवक मोशे याला विहित केलेल्या आज्ञा व नियम आम्ही पाळले नाहीत. तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्त हा मोशे आहे आणि त्या ख्रिस्तानं, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला काही आज्ञा व नियम लावून दिलेले आहेत. आणि नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याचं शिक्षण देत असताना एक सगळ्यात मोठी आज्ञा, सगळ्यात महत्त्वाची आज्ञा, ज्याच्यामध्ये संपूर्ण पवित्र शास्त्र सामावलेलं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण पवित्र शास्त्राचा सार आहे, असली ती आज्ञा आहे. आणि ती आज्ञा दुसरी तिसरी काही नसून आपल्या देवावरती प्रीती कर आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ही ती आज्ञा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्या आज्ञेमध्ये संपूर्ण नियमशास्त्र सामावलेलं आहे. प्रीती
अगापे प्रीती प्रभू येशू ख्रिस्तानं करून दाखवली, त्याला अगापे प्रीती आम्ही म्हणतो. तीच प्रीती तुम्ही आणि मी करावी अशी देवाची इच्छा आहे. त्या नियमाबद्दल आम्ही कसे आहोत, त्या नियमाबद्दल आमचं वर्तन कसं आहे, त्या नियमाबद्दल आम्ही स्वतःच्या जीवनाचा जर आलेख काढला आणि त्याला 1 ते 10 असल्या प्रकारच्या आलेखावरती जर आम्ही त्याचं मूल्यमापन केलं तर आम्हाला कुठपर्यंत जाता येईल? 1, 2, 3, 4, 5, 10 पर्यंत आम्हाला जाता येईल का? की 5 पर्यंतही आम्हाला जाता येणार नाही? प्रीतीचा जो नियम आहे, प्रीतीची जी आज्ञा आहे, ज्या आज्ञेमध्ये संपूर्ण नियमशास्त्र सामावलेलं आहे, त्या नियमाबद्दल, त्या आज्ञेबद्दल आम्ही काय करत आहोत? नेहम्या कबूल करतो. तो म्हणतो की आम्ही व आमच्या घराण्यानं तुझ्या विरुद्ध पातक केलं आहे, दुर्वर्तन केलं आहे. मोशेनं दिलेल्या आज्ञा व नियम आम्ही पाळलेला नाही. आणि पुढे तो आठवण करून देतो. तो म्हणतो की तू मोशेला सांगितलं होतंस की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरेन, पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तिथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणेन. पश्चाताप, नुसती प्रार्थना करून आम्हाला जमणार नाही. आमच्या जीवनाला जसंच्या तसं ठेवायचं. त्या जीवनामध्ये घडत असलेल्या ज्या बाबी आहेत त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष द्यायचं नाही. आणि संकट आलं की मोठमोठ्यानं प्रार्थना करायच्या, साखळी प्रार्थनांमध्ये भाग घ्यायचा, सकाळ दुपार संध्याकाळ, काही आता दुसरं करायला नाही म्हणून प्रार्थना करायची. प्रार्थनेद्वारे टाइमपास करायचा असल्या प्रकारची जर आमची वृत्ती असेल तर त्याच्याने उत्तर आम्हाला भेटणार नाही. नेहम्यानं समजून घेतलं की माझ्या राष्ट्रानं पातक केलेलं आहे, माझ्या लोकांनी पातक केलेलं आहे. इस्रायल राष्ट्रानं मोशेच्या नियमांची पायमल्ली केलेली आहे. प्रभू परमेश्वर आज आमच्या संती बोलत आहे. या परिस्थितीला फक्त एखादा देश, 2 देश कारणीभूत नाही आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, या परिस्थितीमधून जात असताना जो आम्हाला वेळ मिळत आहे त्या वेळेचा सदुपयोग करत असताना आम्ही स्वतःच्या जीवनाचा विचार करणार आहोत की आमचं जीवन कसं आहे, आमच्या जीवनामध्ये पाप आहे काय, आणि आम्हाला त्याची कबुली देऊन ते करणं थांबवावं लागेल. पश्चाताप त्याच्याबद्दल करावं लागेल, गुडघ्यावर यावं लागेल. प्रभू परमेश्वराला आम्हाला म्हणावं लागेल की देवबापा मी ही गोष्ट सोडून देतो, मला ह्या गोष्टी शिवाय जगण्यास तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य कर. आणि देवबाप ते केल्याशिवाय राहणार नाही. आज कोणतं पाप आमच्या जीवनामध्ये आहे मला माहीत नाही, कुठली परिस्थिती, कुठल्या परिस्थितीनं तुम्ही त्रस्त आहात मला माहीत नाही, कुठल्या पापामध्ये आम्ही गुरफटलेलो आहोत, कुठल्या पापामध्ये आमची कुटुंब गुरफटलेले आहेत, कुठल्या पापांमध्ये आमच्या मंडळ्या गुरफटलेल्या आहेत, संस्था गुरफटलेल्या आहेत. आम्हाला प्रभू परमेश्वराच्या समोर लीन आणि नम्र होऊन त्याला म्हणावं लागणार आहे की देव बापा आमच्या पापांची क्षमा करा. आम्ही कबूल करतो आम्ही पाप करत आहे. सर्वसाधारण गोष्ट मला ह्या भ्रष्टाचाराबद्दल समजत नाही. काय ठिकाणी ख्रिस्ती पुढारी लोक सांगतात की अशी कशी बदली होत नाही, इतके पैसे दे आणि मग चमत्कार बघ. काय आहे हे? पाप आहे. आम्ही देवबापाच्या समोर नाक वर करून म्हणतो की देवबापा तू काम करशील तेव्हा करशील, नाही तर करणारही नाहीस, पण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे आणि मी दुसऱ्या ठिकाणी राहू शकत नाही म्हणून पैसे देऊन मी काम करून घेईन. परमेश्वराचा हात तोकडा झालाय का? परमेश्वर आजही तोच परमेश्वर आहे, थोर देव आहे, भयावह देव आहे. आज आम्ही आमच्या जीवनातल्या सर्व लहान मोठ्या गोष्टींबद्दलची उजळणी करून बघूया की कुठे आम्ही देवाच्या पावित्र्याला उणे भरत आहोत, कुठे आम्ही कमी पडत आहोत, आणि ह्या वेळेचा आम्ही सदुपयोग करू. नुसत्याच प्रार्थना पुरेशा होणार नाही. आम्हाला आमच्या जीवनाचं सिंहावलोकन करून पश्चाताप करावा लागणार आहे, पापांची कबुली द्यावीच लागणार आहे, आणि आमची जीवन परमेश्वरासंती आम्हाला नीट करावी लागणार आहे. आमची जीवन परमेश्वरासमोर सोबत आम्हाला नीट करावी लागणार आहे. आज या सायंकाळी मी तुम्हाला विनंती करेल, कुटुंब या नात्यानं बसलेलं असताना कुटुंबामध्ये जर तुम्हाला जाणवतं की माझ्या कुटुंबात काहीतरी अडचण आहे, माझ्या वैयक्तिक जीवनात काहीतरी अडचण आहे, ज्याच्यामध्ये मी देवासंती विश्वासू राहिलेलो नाही, आम्ही प्रभूच्या समोर गुडघे टेकून त्याला विनंती करूया की देवबापा आमचं जीवन तू शुद्ध कर. हे पातक आमच्या जीवनामध्ये आहे,
कदाचित तुमचं पातक कुटुंबातील कोणाला दिसत नसेल, तुम्ही गुप्त रीतीनं ते पातक त्या पातकाची मजा घेत असाल, त्या पातकामध्ये गुरफटून जात असाल. कदाचित अनेक वेळेस ते मानसिक स्वरूपाचं पातक असेल, जे तुम्ही मनातच त्याचा आनंद लुटता. असल्या प्रकारची पातकं आहेत. कदाचित आमचे हे जे मोबाईल्स आहेत, ह्या मोबाईल्सच्या माध्यमातून कदाचित पातकं आमच्या जीवनामध्ये येत असतील. मला माहीत नाही कुठल्या प्रकारचं पातक आहे. देवाच्या मंडळीसंती एकनिष्ठ न राहण्याचं कदाचित ते पातक असेल. देवाचं ज्या आज्ञा आहेत त्यांची पायमल्ली करण्याचं ते पातक असेल. आमच्या कुटुंबातील लोकांसंती विश्वासू न राहण्याचं ते पातक असेल. कदाचित आमचं जीवन दुहेरी प्रकारचं असेल. आतमध्ये एक, दाखवायचं एक, मात्र खरोखर आमची वृत्ती वेगळीच असते. खायची दात वेगळी आणि दाखवायची दात वेगळी असल्या प्रकारची कधी कधी आमची अवस्था असते. खोटारडेपणाचा, लबाडीचा आमचा आत्मा असू शकतो. कुठल्याही प्रकारचं पातक असो, मला माहीत नाही प्रियानं. बायबल वाचा आणि बायबलमध्ये किती प्रकारची पातकं दाखवलेली आहेत ते बघा. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की आम्ही बायबलमधले जे सगळे अध्याय आहेत ते सतत वाचायला जर सुरुवात केली तर 70 तासांमध्ये आम्ही संपूर्ण बायबल वाचून काढू शकतो. ह्या दिवसामध्ये वेळच वेळ आमच्याजवळ आहे. ह्या बायबलला जर आमच्या या संपूर्ण वेळेतले 70 तास आम्ही दिले आणि ती जर आम्ही ऐकलं, आता ऐकता येतं यू वर्जनच्या बायबल ॲपच्या द्वारे आम्हाला आमच्या स्वतःच्या भाषेमध्ये बायबल ऐकता येतं. आणि हे ऐकत असताना कोणत्या कोणत्या पापांचा उल्लेख येतो, ते पाप मी करतो का, ते पाप माझ्या जीवनामध्ये आहे का, किंवा त्या पापाच्या लाक्षणिक अर्थाने काही पाप माझ्या जीवनामध्ये आहेत का, ते आम्ही आज तपासून बघूया आणि प्रभू परमेश्वराच्या समोर पश्चाताप करूया. तुम्हाला माहित आहे, जेव्हा नेहम्या अशा रीतीनं नम्रतेनं देवबापाच्या समोर गेला प्रियानं, त्यानं त्याचं अंतकरण हलकं केलेलं आहे. त्यानं प्रार्थना केलेली आहे. तो एकटाच नव्हता. 11व्या वचनामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी त्याच्या संती प्रार्थना करणारे काही लोक असलेले आम्हाला दिसतात. 11 वचन म्हणतं, हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनांकडे कान दे. आज मंडळी या नात्यानं आम्ही प्रार्थनेला सुरुवात केलेली आहे, मात्र पश्चाताप युक्त अंतकरणाने आम्ही प्रार्थना करू. स्वतःच्या जीवनाला नीट करत करत आम्ही प्रार्थना करूया. स्वतःच्या कुटुंबांना नीट करत करत आम्ही प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये ज्याच्याकडं ज्या गोष्टींना आम्ही महत्त्व देत नव्हतो, त्या गोष्टी देवाच्या नजरेनं जर महत्त्वाच्या असतील तर त्यांना वापस महत्त्व द्यायला आम्हाला सुरुवात करावी लागेल आणि लीन आणि नम्र होऊन आम्हाला प्रार्थना करावी लागेल. प्रियानं, पश्चातापी अंतकरणाने प्रार्थना करावी लागेल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा आम्ही पश्चातापी अंतकरणाने प्रभूच्या समोर जाऊ, प्रभू परमेश्वर ही परिस्थिती बदलून टाकेल. प्रभू परमेश्वर या परिस्थितीवरती विजय देईल. नेहम्या जेव्हा आनंदानं देवबापाच्या समोर गेलेला आहे, अंतकरण हलकं करून गेलेलं आहे, विश्वासानं गेलेलं आहे की प्रभू परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकणार आहे. तो काय म्हणतो 9व्या वचनामध्ये, तुम्हाला माहिती आहे का, तो देवबापाच्या वचनांची आठवण करून देतो आणि तो म्हणतो की पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणेन. त्याची इच्छा होती की ही दुर्दशा निघून जावी. त्याची इच्छा होती की ही अप्रतिष्ठा निघून जावी. त्याची इच्छा होती की ही यरुशलेम शहर जे आहे त्याच्या भिंती बांधून ते शहर सुरक्षित केलं जावं. त्याची इच्छा होती की त्याच्या ज्या वेशी, त्याचे जे गेट्स आहेत ते वापस बांधून त्या ठिकाणी योग्य प्रकारचे निर्बंध ठेवण्यात यावेत. हा बदल त्याला अपेक्षित होता. तुम्हाला आणि मला सुद्धा बदल अपेक्षित आहे. मात्र आमच्या जीवनामध्ये जर बदल बघायचा आहे, आज जगाच्या परिस्थितीमध्ये आज जर बदल बघायचा आहे तर त्या बदलाची सुरुवात आमच्या पश्चातापाच्या एका पायरीनं सुरू होते. प्रियान, आमच्या जीवनाच्या, वैयक्तिक जीवनाच्या पश्चातापाच्या एका पायरीनं त्या बदलाची सुरुवात होते. देवबाप हे करू शकत नाही का? देवबाप चुटकीसरशी हे करू शकतो. देवबाप या करोना व्हायरसला गारद करून टाकू शकत नाही का? करून टाकू शकतो. मात्र आमच्या पश्चातापी अंतकरणाने, आमच्या पश्चातापी अंतकरणाने त्या स्वर्गामध्ये आनंदाचा महोत्सव आम्हाला सुरू करायचा आहे. आमच्या वैयक्तिक जीवनात केलेल्या पश्चातापाने त्या स्वर्गात देवदूतांच्या आनंदाची पार्टी आम्हाला सुरू करायची आहे.
आमच्या कुटुंबात पश्चातापाच्या प्रार्थनांद्वारे त्या स्वर्गामध्ये आम्हाला आनंदाचा महोत्सव सुरू करायचा आहे. आमच्या मंडळांमध्ये पश्चाताप करून आम्हाला त्या स्वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करायचं आहे. आणि देव आनंदी होऊन आमच्यावरती कृपा करेल, आमच्यावरती दया करेल. अन्यथा आमच्या पिढ्या आज मरणाच्या काठावर टेकलेल्या आहेत. या व्हायरसला आम्ही गृहीत धरून चालू शकत नाही. ही परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचणार नाही असा हलगर्जीपणाने याचा विचार करू नका. भयानक वेगात याची वाढ होत आहे. हे जर थांबवायचं असेल तर आम्हाला पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला आनंद वाटेल समजून घ्यायला की नेहेम्यानं जी प्रार्थना केली ते देवबापानं मान्य केले. त्याच्या सवंगड्यांनी जे प्रार्थना केली ते देवबापाने मान्य केले. आणि दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आम्ही असं बघतो की देवबापानं नेहेम्याची सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. आणि मग नेहेम्या यरुशलेमेच्या परिस्थितीची पाहणी करण्यास गेलेला असताना 12वं वचन, दुसऱ्या अध्यायाने 12वं वचन अशा रीतीने म्हणतं की मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली. यरुशलेमे संबंधाने काय करावे याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणाही मनुष्याला सांगितलेला नाही. देवबापाने या यरुशलेमेबद्दल काय करावं याबद्दलचा विचार नेहेम्याच्या डोक्यामध्ये घातला आणि त्यानं ती एक योजना त्या ठिकाणी राबवलेली आम्हाला दिसते. आणि नंतर आम्ही जर पुढं वाचत गेलो तर त्या योजनेवरती त्यानं प्रार्थनापूर्वकरित्या अंमल केलेला आहे. त्याला विरोध झाला, त्यानं पुन्हा प्रार्थना केलेली आहे असं आमच्या लक्षामध्ये येतं. आणि आम्ही जर वाचत पुढं गेलो प्रियानो तर आमच्या लक्षामध्ये येईल की देवबापानं त्यांना यश दिलेलं आहे. देवबापानं त्यांना विजय दिलेला आहे. देवबापानं त्यांना खचून जाऊ दिलेलं नाही. आणि तुम्हाला माहीत आहे 120 वर्षपर्यंत 4 पिढ्यांपर्यंत जी भिंत बांधून झाली नाही, 4 पिढ्यांपर्यंत ज्या लोकांनी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, हलाखीच्या परिस्थितीमध्ये, दुर्दशेच्या परिस्थितीमध्ये, असन्मानित असल्या प्रकारचे अप्रतिष्ठेच्या परिस्थितीमध्ये जीवन जगलेलं आहे. प्रियानो, त्या परिस्थितीमध्ये बदल झाला आणि केवळ 52 दिवसांमध्ये त्यांना कोट बांधून काढता आलेला आहे. केवळ 52 दिवसांमध्ये त्यांचा कोट बांधून झालेला आहे. कसं काय शक्य आहे? 6वा अध्याय आणि 15वं वचन. अल्लूल महिन्याच्या 25व्या दिवशी म्हणजे 52 दिवसांच्या आत कोट बांधून झाला. 52 दिवसाच्या आत. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. परंतु या मोठ्या कामाची, जे काम 120 वर्ष होऊ शकलेलं नाही, त्या मोठ्या कामाची सुरुवात पश्चातापानं झालं. प्रिया, आज जगभरात पसरलेली ही दुर्दशा जर थांबवायची असेल तर पश्चाताप करा. आज जगभरात होत असलेली मानव जातीची ही अप्रतिष्ठा जर आम्हाला थांबवायची आणि त्या अप्रतिष्ठेचा एक घटक नुसता आम्हाला स्वतःला होऊन बसायची नाही आहे तर आम्हाला पश्चाताप करावा लागेल. आमच्या अवतीभोवती परमेश्वराच्या संरक्षणाची भिंत जर आम्हाला पाहिजे आहे, आमच्या लेकरांचं भविष्य आम्हाला जर सुरक्षित करायचं आहे, निर्बंधयुक्त करायचं आहे, शिस्तबद्ध करायचं आहे तर पश्चातापाने सुरुवात करावी लागेल. पश्चाताप म्हणजे आमच्या जीवनाच्या मार्गाला 100% वळवणे, 180च्या कोनामध्ये वळविणे, आमच्या अंतकरणाचे पापाच्या जाणीवेमुळे तुकडे तुकडे होऊ देणे आणि परमेश्वराला म्हणणे की परमेश्वरा, तू आम्हाला चाल, तू आम्हाला चाल. आम्ही जर इर्मयाच्या पुस्तकामध्ये गेलो प्रियानं तर इर्मयाच्या पुस्तकामध्ये इर्मया आणि देवाचं संभाषण चालू असलेलं आम्हाला दिसतं. आणि 14व्या अध्यायामध्ये इर्मया त्या ठिकाणी काहीतरी आमच्यासाठी नमूद करून ठेवतो. 14व्या अध्यायाने 7वं वचन असं म्हणतं, हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्या विरुद्ध साक्ष देतात. काय म्हणतंय वाक्य रचना बघा, शब्दांची रचना बघा. देव म्हणतं, देवाचं वचन असं म्हणतं, हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्या विरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर. म्हणजे पापांची कबुली आहे, आमचे पाप साक्ष देत आहे, आमचे पाप वर दिसून येत आहेत, आमचे पाप आहेत हे मान्य करण्यात आलेलं आहे. तो म्हणतो की तू आपल्या नामास्तव कार्य. तो करायला तयार आहे, पण कोणासाठी करेल? आम्ही जर वळलो तर आमच्यासाठी.
आमचे कितीदा पतन झाले आहे, तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केले आहे. त्याच अध्यायाच्या शेवटी जर आम्ही गेलो, यिर्मयाचा 14वा अध्याय वाचून काढा. देव किती वैतागून त्या लोकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी ॲक्शन घेण्याबद्दल बोलत आहे. 19 आणि 20 वचन असं म्हणतं, मला क्षमा करा, 19व्या वचनापासून असं म्हटलेलं आहे, तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जीवाला सियोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हाला का मारले आहे? जणू काही आजच्या परिस्थितीचीच प्रार्थना आहे, नाही का? वीट आलाय का? आमचा अगदी त्याग करून टाकलेला आहेस काय? आम्हाला तू इतकं मारलं आहे काय? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही. आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पहा नुसती दहशत आहे. हो हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म आम्ही जाणतो. आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. पश्चाताप आम्हाला करावा लागेल. 21व्या वचनामध्ये काय म्हणतो? नेहम्या पुढे बघा, यिर्मया पुढे बघा, तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस. तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस. आमच्याशी केलेला करार स्मर, तो मोडू नकोस. तुमच्या आणि माझ्या संती त्याने त्याच्या रक्तामध्ये प्रीतीचा करार केलेला आहे. त्याची इच्छा नाही तो मोडण्याचा. पण आम्ही जर हट्टीपणा केला, आम्ही जर पश्चाताप केला नाही, आम्ही आमच्या जीवनांना जर बदललं नाही, तर आम्हाला शासन झाल्याशिवाय राहणार नाही. बावीसा वचन अतिशय कडक आहे. तो म्हणतो, विदेशांच्या निरुपयोगी दैवतात कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना. आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू या सर्वांना उत्पन्न केलं आहेस. आज आमची प्रार्थना तीच असावी की परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरतो, कारण तूच आम्हा सर्वांचं उत्पन्न करता आहेस. आपल्या कराराचं स्मरण कर. आम्ही पश्चाताप करतो, आम्ही स्वतःची जीवन नीट करतो. देवबापा क्षमा कर, क्षमा कर. आणि देवबाप करण्यास समर्थ आहे, देवबाप करण्यास तयार आहे. देवबाप आमच्या जीवनांना वाचवायला तयार आहे, जगाला वाचवायला तयार आहे. करणार का आम्ही पश्चाताप? देव काय बोलत आहे आमच्या अंतःकरणाशी, आमच्या जीवनाशी? बदलाची आवश्यकता आहे. आम्ही आमचे तीच जीवन सतत चालू ठेवून बदलाची अपेक्षा करू शकत नाही. जेव्हा पश्चाताप करू, आमची जीवन बदलू आणि मग प्रार्थना करू. मला तुम्हाला सांगू द्या, बदल झाल्याशिवाय राहणार नाही, बदल झाल्याशिवाय राहणार नाही. या आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाशी लीनाने नम्र होतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, कारण तू आमचा अद्भुत देव आहेस. लीनाने नम्र अंतःकरणाने आज आम्ही तुझ्याजवळ येतो देवा. आमची पापं आम्ही कबूल करतो प्रभू. क्षमा कर देवा, 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 क्षमा कर देवा. प्रभू, आमचा त्याग करू नकोस. आमच्यावर दया कर, या जगावर दया कर प्रभू, या जगावर दया कर देवा. होय प्रभू, क्षमा कर. आज कुटुंब तुझ्याकडे येत आहेत, वैयक्तिक लोक तुझ्याकडे येत आहेत, आपले अंतःकरण तुझ्याकडे उघडी करत आहेत आणि तुला विनंती करत आहेत की क्षमा कर. होय प्रभू, क्षमेचा वर्षाव कर. आणि देवबापा, स्वर्गामध्ये आनंद होऊ दे आणि त्या स्वर्गात होणाऱ्या आनंदाची आनंदी सावली या जगावरती पडू दे. त्या स्वर्गामध्ये होणाऱ्या आनंदाला ओसंडून वाहून या जगामध्ये तू ओत प्रभू. या करोनाला तू घालवून लाव, नेस्तनाबूत कर, उद्ध्वस्त कर, संपवून टाक प्रभू. अशी आम्ही तुला लीनाने नम्र होऊन प्रार्थना करतो. आमची प्रार्थना मान. प्रार्थना तुझा पुत्र येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन.